कोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू झाली आहे। आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली। सुनावणी सुरू झाली। सुधारित निवडणूक कार्यक्रमाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले। निवडणूक आयोगाला आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता नेमकं आजच्या या सुनावणी अंती कोर्टाकडून काय सांगितले जाते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। उमेदवारांच्या भवितव्यावर देखील टांगती तलवार म्हणावी लागेल, कारण मतदान प्रक्रिया सुरू जरी झाली असली तरी यामध्ये पुढे उद्याच्या दिवसाबाबत काय बदल होतात ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर आज ज्या नगरपालिका पंचायतींचं निवडणूक होते त्याची उद्या मतमोजणी होणार होती। मात्र जर या ठिकाणी उद्या मतमोजणी होती आणि उर्वरित 24 ठिकाणी 20 तारखेला मतदान होतं तर त्या मतदानावर उद्याच्या निकालाचा परिणाम होऊ शकतो, तो इन्फ्लुएन्स राहू शकतो। त्यामुळेच आजच्या ज्या ठिकाणी मतदान झाले त्या सगळ्या या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत नागणे। भरत, काय सांगाल, सध्या आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिकेवर सुनावणी सुरू आहे, काय अपेक्षित? दोन तीन तुमचे एक दोन लोग बताते हैं, एक दोन भैया एक बार भैया इसका मतदान यहाँ जिस पे भेज के दी हां देख मतदान कर तुम्ही जा आणि खरंच खात्री। तर आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी सुरू आहे। मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रित घ्यावी अशी सध्या मागणी या याचिकेतून केली। अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, सुनावणीला सुरुवात झाली आहे? नक्की सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आणखी वेगवेगळे विषय आहे। काही ठिकाणी जे आहे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, त्यामुळे 5-6 जणांची एकत्रितरित्या सुनावणी होते की वेगवेगळी सुनावणी होती ते पाहावं लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या सुनावणीत नेमकं काय घडते या संदर्भात कोर्ट काय निकाल देते हे पाहावं लागणार आहे। सध्या सुनावणी झाल्याची माहिती पुढे येते। ठीक आहे, धन्यवाद पराग। संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेणार आहोत। आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मतमोजणी आता 21 डिसेंबरला एकत्र घेण्याची जी मागणी करण्यात आली आहे त्यावर सुनावणी सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।